नमस्कार मित्रो, प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण जे डिस्कशन केलात ज्याला आपण टाइप्स ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड्स आपण सिग्मा बॉन्ड आणि पाय बॉन्ड आपण बघितलात. त्यानंतरच्या लेक्चरमध्ये आपण जे डिस्कशन केलात हायब्रिडायझेशन ऑफ कार्बन आयटम और टेट्राव्हॅलन्सी ऑफ कार्बन आयटम. कार्बन आयटमची टेट्राव्हॅलन्सी का असते आणि त्याचं हायब्रिडायझेशन काय काय असेल तर आपण शिकलात की कार्बन आयटम्स हा एकतर sp3चा sp2चा किंवा spचा आपल्याला पाहायला मिळतो. त्यावेळेस त्या प्रत्येक हायब्रिडायझेशन कसं होतं आणि त्याचबरोबर आपण त्याचा बॉन्ड अँगल आणि त्याची जॉमेट्री आपण लक्षात ठेवायची, त्याच्यावर तुम्हाला क्वेश्चन असतात. हे आपण कालच्या लेक्चरमध्ये आपण डिस्कशन केलात. नाव टुडे डिस्कस अबाउट अनदर इंटरेस्टिंग कन्सेप्ट इज द टाइप्स ऑफ कार्बन आयटम अँड टाइप्स ऑफ हायड्रोजन आयटम. मग आपण आजचे लेक्चर आपण डिस्कस करणार आहात तर त्याला आपण म्हणतो टाइप्स ऑफ कार्बन आयटम अँड टाइप्स ऑफ हायड्रोजन आयटम. ज्याला आपण म्हणतोय तर टाइप्स ऑफ कार्बन आयटम अँड हायड्रोजन आयटम्स. तर टाइप्स ऑफ कार्बन आयटम अँड हायड्रोजन आयटम आपल्याला डिस्कस करायचं आहे. The classification of carbon atoms can be explained different way, and these are classified by consideration of hybridized carbon atom or types of hybridized carbon atom, as well as the carbon atoms belongs from the saturated hydrocarbon chain and unsaturated hydrocarbon chain, and the position of carbonyl group or carbon atoms adjacent to the carbonyl carbon atom or carbon carbon double bond. These different ways to explain the classification of carbon atom. Simply we can discuss about firstly the saturated hydrocarbon chain containing compounds which have the different types of carbon atom. There are the 4 types of carbon atom. आता आपण लक्षात घ्यायचं आहे की आपण एक सुरुवातीला सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन चेन असेल ज्याच्यामध्ये आपल्याला कार्बन कार्बन हा सिंगल बॉन्डनी जोडलेला असेल. अशा कार्बन चेनमध्ये आपल्याला कार्बनचे जे प्रकार आपल्याला मिळालेले असतील तर ते 4 प्रकार आपल्याला पाहायला मिळतात, ज्याच्यामध्ये आपण म्हणतो देर आर 4 टाइप्स ऑफ कार्बन आयटम. मग आपण पहिला जो कार्बन आयटम असेल तर त्याला आपण काय म्हणू शकता प्रायमरी कार्बन आयटम. नेक्स्ट आपण पाहतो ज्याला सेकंडरी कार्बन आयटम. थर्ड आपण पाहता ज्याला आपण म्हणतो टर्शरी कार्बन आयटम. आणि फोर्थ आपण पाहतो ज्याला आपण म्हणता क्वाटर्नरी कार्बन आयटम. असे आपल्याला 4 टाइप्स आपल्याला मिळतात. याला आपण काय करतोय प्रायमरीला आपण डिनोट करत असताना 1 डिग्री आपण त्याला म्हणतो 1 डिग्री कार्बन आयटम. त्यानंतर असेल 2 डिग्री कार्बन आयटम, याला आपण 3 डिग्री कार्बन आयटम अँड 4 डिग्री कार्बन आयटम. याच कन्सेप्टला आपण डिग्री ऑफ कार्बन आयटम असे आपण त्यांना म्हणू शकता. मग याच्यानुसार आपल्याला 1st डिग्री, 2nd डिग्री, 3rd डिग्री अँड 4th डिग्री असे आपल्याला टाइप्स ऑफ कार्बन आयटम आपल्याला पाहायला मिळतात. आता ही कन्सेप्ट आपण का करायची कारण आपण पुढे चालून ऑर्गॅनिक कंपाऊंडचं क्लासिफिकेशन आपण पाहणार आहोत आणि त्या क्लासिफिकेशनमध्ये टाइप्स ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड्समध्ये आपल्याला काय मिळेल की फंक्शनल ग्रुप कोणत्या प्रकारच्या कार्बनला जोडलेला आहे यावरून आपण त्याचे प्रकार पाडत असतो. आणि त्यासाठी तुम्हाला प्रत्येक कार्बन आयटम दिलेल्या ऑर्गॅनिक कंपाऊंड्समधला प्रत्येक कार्बन आयटम कोणत्या टाइप्सचा आहे, कोणत्या डिग्रीचा आहे हे आपल्याला ओळखता येणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी आपल्याला ही कन्सेप्ट आपल्याला शिकायची आहे. तर फार सिंपल कन्सेप्ट आहे, तुम्हाला समजण्यासारखी कन्सेप्ट आहे. तर आपण सुरुवातीला पाहतो प्रायमरी कार्बन आयटम कशाला म्हणतात याच्यावर आपण चर्चा करू. त्याच्यासोबत प्रायमरी हायड्रोजन आयटम मी तुम्हाला सांगणार आहे. सेकंडरी कार्बन आयटम त्याच्यासोबत सेकंडरी हायड्रोजन आयटम सांगणार आहे. टर्शरी कार्बन आयटम त्याच्यासोबत टर्शरी हायड्रोजन आयटम आपण शिकू. आणि त्याचबरोबर क्वाटर्नरी त्याच्यामध्ये तुम्हाला हायड्रोजन आयटम येणार नाही, त्याचं कारण पण तुमच्या लक्षात येईल तर फर्स्टली वी कॅन डिस्कस अबाउट द प्रायमरी कार्बन आयटम. मग प्रायमरी कार्बन आयटम आपण कुणाला म्हणतो हे आपण लक्षात घेऊ. पण प्रायमरी कार्बन आयटम कुणाला म्हणता द कार्बन आयटम अटॅच्ड विथ अनदर ओनली 1 कार्बन आयटम डायरेक्टली इन हायड्रोकार्बन चेन और कार्बन चेन इज कॉल्ड एज द प्रायमरी कार्बन आयटम. प्रायमरी कार्बन आयटम आपण कुणाला म्हणतो द कार्बन आयटम डायरेक्टली अटॅच्ड विथ अनदर ओनली 1 कार्बन आयटम इन कार्बन चेन इज कॉल्ड एज द प्रायमरी कार्बन आयटम.
जो कार्बन ॲटम दुसऱ्या एकाच कार्बन ॲटमला डायरेक्टली जोडलेला असतो अशा कार्बन ॲटमला प्रायमरी कार्बन ॲटम असं म्हणतो. जसं आपण बघतोय पहा की प्रायमरी कार्बनची जर डेफिनेशन लिहायची असेल, द कार्बन ॲटम डायरेक्टली अटॅच्ड विथ अनदर ओनली वन कार्बन atom in carbon chain is called primary carbon atom. असे आपण सिंपल डेफिनेशन आपण करू शकता. मग आता आपण कोणताही एक कार्बन ॲटम सिलेक्ट करायचा आहे, म्हणजे आपण हा कार्बन ॲटम आहे, बरोबर आहे. या कार्बनची अटॅचमेंट डायरेक्टली दुसऱ्या एकाच कार्बन सोबत होत असेल तर या कार्बन ॲटमला आपण काय म्हणू शकता, प्रायमरी कार्बन ॲटम असं म्हणतो. किंवा हा कार्बन ॲटम दुसऱ्या एकाच कार्बनला जोडला म्हणून आपण या कार्बनला काय म्हणतो, प्रायमरी कार्बन ॲटम असं म्हणतात. मग कोणती कार्बन चेन आपण जर बघितला ज्याच्यामध्ये आपण CH3 CH2 हा CH2 हा CH2 त्यानंतर तुमचा हा CH3 असेल, त्यानंतर तुमचा CH2 आणि हा OH असेल, बरोबर आहे. तर आता बघा याच्यामध्ये आपण नीट लक्षात घ्यायचं आहे, प्रायमरी कार्बन ॲटम कुणाला म्हणायचा पहा, जो कार्बन ॲटम दुसऱ्या एकाच कार्बनला जोडलाय. कार्बन शिवाय ऑक्सिजन असेल किंवा नायट्रोजन असेल याच्याशी संबंध नाही. जो कार्बन ॲटम डायरेक्टली दुसऱ्या एकाच कार्बनला जोडलेला असतो त्यांनाच आपण प्रायमरी कार्बन म्हणायचं आहे. ऑक्सिजनला जोडला असेल तर त्याचा काउंटिंग आपण प्रायमरी सेकंडरीसाठी करायचा नाही, किंवा नायट्रोजनला जोडला असेल तर त्याच्यासाठी आपण प्रायमरी सेकंडरी टर्सरी फाइंड आउट करण्यासाठी त्याचा विचार करायचा नाही. फक्त जो कार्बन ॲटम दुसऱ्या एकाच कार्बनला जोडलेला आहे, मी तुम्हाला याच्यामध्ये दाखवतोय पहा. तर हा कार्बन ॲटम आपण सिलेक्ट केला, हा कार्बन ॲटम ऑक्सिजनला जोडलाय, ऑक्सिजनचा विचार करायचा नाही. हा कार्बन ॲटम दुसऱ्या एका कार्बन ॲटमला म्हणजे या कार्बन ॲटमला डायरेक्टली जोडलाय म्हणून हा कार्बन ॲटम काय असेल, तुमचा प्रायमरी कार्बन ॲटम असेल, राईट. त्याच्यानंतर पहा हा कार्बन ॲटम बघा, या कार्बन ॲटम मध्ये काय, या कार्बन ॲटमची अटॅचमेंट दुसऱ्या एकाच कार्बनला झाली म्हणून आपण याला काय म्हणतोय पहा, प्रायमरी म्हणतो. हा कार्बन ॲटम बघा, हा कार्बन ॲटम दुसऱ्या एकाच, याच्या पुढे किती जोडले याच्याशी काही संबंध नाही, याच्यासोबत डायरेक्टली आपल्याला एकच कार्बन जोडलाय म्हणून या कार्बनला पण आपण काय म्हणतोय पहा, प्रायमरी कार्बन ॲटम असं म्हणतो. इन दिस मॉलिक्युल्स द हाऊ मेनी नंबर ऑफ प्रायमरी कार्बन ॲटम म्हटले तर आपण 1, 2 and 3 असे आपण प्रायमरी कार्बन ॲटम बद्दल आपल्याला माहिती असावी. असा प्रायमरी कार्बन ॲटम तुम्हाला ओळखता यावा ही गोष्ट महत्त्वाची आहे. प्रायमरी कार्बन ॲटम कळेल तुम्हाला की जो कार्बन ॲटम दुसऱ्या एकाच कार्बन ॲटमला डायरेक्टली जोडलेला आहे. डायरेक्टली शब्द महत्त्वाचा, याच्या पुढे किती जोडले याच्याशी संबंध नाही, याची डायरेक्टली अटॅचमेंट या कार्बन सोबत आहे, या कार्बनची एकाच कार्बन सोबत डायरेक्टली अटॅचमेंट आहे, याच्या पुढे किती जोडलेले त्याचा संबंध येत नाही. या कार्बन सोबत डायरेक्टली एकच कार्बन ॲटम जोडलेलं आहे, याच्या पाठीमागे किती आहेत याचा संबंध नाही. हा ऑक्सिजनला जरी जोडला असेल तर ऑक्सिजन नायट्रोजन सल्फर असे जर आयटम जोडले असतील, अदर दॅन कार्बन ॲटम जोडले असतील तर त्याचा विचार क्लासिफिकेशन ऑफ कार्बन मध्ये करायचा नाही. म्हणून आपण हा प्रायमरी आणि हा प्रायमरी. तर असा तुम्हाला प्रायमरी कार्बन ॲटम ओळखण्यासाठी या पद्धतीने मदत होते आणि त्याला आपण 1 डिग्रीनं आपण डिनोट करत असतो, लक्षात राहील. आता बघा याच्यामध्ये प्रायमरी हायड्रोजन ॲटम बघायचं आहे आपल्याला. प्रायमरी हायड्रोजन ॲटम आपण कुणाला म्हणतो, द हायड्रोजन ॲटम प्रेझेंट विथ प्रायमरी कार्बन ॲटम, दीज आर कॉल्ड ॲज द प्रायमरी हायड्रोजन ॲटम. प्रायमरी हायड्रोजन ॲटम कुणाला म्हणू पहा की जो हायड्रोजन ॲटम प्रायमरी कार्बन सोबत जोडलेला असतो त्यांना आपण प्रायमरी हायड्रोजन ॲटम असं म्हणतात. म्हणून आपण प्रायमरी हायड्रोजन ॲटम जर बघितला, द हायड्रोजन ॲटम प्रेझेंट विथ प्रायमरी कार्बन ॲटम त्यांना आपण काय म्हणू पहा, प्रायमरी हायड्रोजन ॲटम. बघा आता या कार्बनला प्रायमरी म्हणतो, या प्रायमरी सोबत हायड्रोजन किती आहेत याला आपण काय म्हणू पहा, मी असं लिहितोय, हा H आणि हा H, हा प्रायमरी कार्बन आहे. याला आपण जर प्रायमरी कार्बन म्हणत असाल तर आपण काय म्हणतो, याच्यासोबतचा हायड्रोजन हा पण काय झाला तुमचा प्रायमरी हायड्रोजन, याला पण आपण काय म्हणू प्रायमरी हायड्रोजन, याला पण काय म्हणतो आपण प्रायमरी हायड्रोजन. तसंच इथं पण हे जे हायड्रोजन असतील तर याला आपण काय म्हणू प्रायमरी हायड्रोजन म्हणतो. या कार्बन सोबत बघा किती 2 हायड्रोजन आयटम प्रायमरी आहेत, म्हणजे त्याच्यासोबत आपल्याला या हायड्रोजनला पण आपण काय म्हणू शकता प्रायमरी हायड्रोजन म्हणतो.
म्हणतो. लक्षात राहील. तर प्रायमरी कार्बन आणि प्रायमरी हायड्रोजन ॲटम तुम्हाला समजला पाहिजे. म्हणजे जो कार्बन ॲटम दुसऱ्या एकाच कार्बनला डायरेक्टली जोडलेला असतो त्यांना आपण प्रायमरी कार्बन म्हणता. आणि प्रायमरी हायड्रोजन कुणाला म्हणतो आपण? जो हायड्रोजन ॲटम प्रायमरी कार्बन सोबत असतो त्या हायड्रोजन ॲटमला प्रायमरी हायड्रोजन ॲटम म्हणतात. मग आपल्याला याच्यामध्ये हाऊ मेनी नंबर ऑफ प्रायमरी हायड्रोजन ॲटम असं जर म्हटलं असेल तर इथं आपण काय म्हणतो 3 + 3 and 2 म्हणजेच आपण 8 हायड्रोजन ॲटम इज द प्रायमरी हायड्रोजन ॲटम. म्हणून आपण या ठिकाणी आपल्याला काय मिळतील? प्रायमरी कार्बन आपल्याला किती मिळतील? प्रायमरी कार्बन आपल्याला किती मिळाले? 3. आणि प्रायमरी हायड्रोजन आपल्याला किती मिळाले? तर हे 8 आपल्याला हायड्रोजन मिळाले. तर अशा पद्धतीनं तुम्हाला डिक्टेट करता येणं गरजेचं आहे. लक्षात राहील. तर हे प्रायमरी कार्बन आणि प्रायमरी हायड्रोजन समजतो तुम्हाला. तर नेक्स्ट आपण पुढचा प्रकार आपण पाहणार आहात ज्याला आपण म्हणतोय पहा सेकंडरी कार्बन ॲटम. त्याला आपण काय म्हणू? सेकंडरी कार्बन ॲटम असं म्हणतात. मग सेकंडरी कार्बन ॲटम कधी म्हणायचा ते मी तुम्हाला सांगतोय पहा. डेफिनेशनमध्ये तुम्हाला जास्त बदल करायची गरज पडणार नाही. तर त्यासाठी आपल्याला फक्त काय असेल थोडा बदल करावा लागतो. तो बदल मी तुम्हाला सांगतोय. तर त्यासाठी आपण काय म्हणू पहा नेक्स्ट टाईप किंवा डिग्री ऑफ कार्बन ॲटम दॅट इज द सेकंडरी. सेकंडरी कार्बन ॲटम कुणाला म्हणता? याला आपण 2 डिग्रीनं आपण डिनोट करत असतो. राईट. तर आता बा सेकंडरी कुणाला म्हणू? द कार्बन ॲटम डायरेक्टली अटॅच्ड विथ अनदर 2 कार्बन ॲटम्स. अनदर 2 कार्बन ॲटम्स इन कार्बन चेन इज कॉल्ड लाईक द सेकंडरी कार्बन ॲटम. त्यांना आपण काय म्हणता? सेकंडरी कार्बन ॲटम असं म्हणतो. जो कार्बन ॲटम एखाद्या कार्बन चेनमध्ये दुसऱ्या 2 कार्बन ॲटमला डायरेक्टली जोडलेला जर असेल तर त्या कार्बन ॲटमला आपण काय म्हणू पहा? सेकंडरी कार्बन ॲटम असं म्हटलं जातं. आता एक एक्झाम्पल बघा. हा कार्बन आहे. या कार्बन सोबत या बाजूने एक जोडला आहे, या बाजूने एक जोडला आहे. बरोबर आहे. तर हा जो कार्बन ॲटम असेल तर दुसऱ्या 2 कार्बनला डायरेक्टली जोडला. या कार्बन ॲटमला आपण काय म्हणू पहा? सेकंडरी कार्बन ॲटम असं म्हणतात. लक्षात राहील. म्हणजे द कार्बन ॲटम अटॅच्ड विथ अनदर 2 कार्बन ॲटम्स डायरेक्टली इन कार्बन चेन इज कॉल्ड लाईक द सेकंडरी कार्बन ॲटम. त्यांना आपण सेकंडरी कार्बन ॲटम असं आपण त्यांना म्हणू शकता. याचे एक्झाम्पल जर आपल्याला पाहायचे असतील तर एक्झाम्पलमध्ये आपण काय सांगतोय? हा CH3 CH2 हा तुमचा CH2 हा CH3 असेल. त्यानंतर तुमचा CH2 असेल. हा तुमचा CH हा NH2 असेल. आणि यामध्ये तुम्हाला CH3 दिला आहे. बरोबर आहे. याच्यामध्ये आपण काय सांगतोय पहा हाऊ मेनी नंबर ऑफ प्रायमरी सेकंडरी अँड टर्शरी प्रायमरी अँड सेकंडरी कार्बन ॲटम्स अँड हायड्रोजन ॲटम्स आपल्याला सांगायचे आहेत. तर आपण पहिल्यांदा पहा हा कार्बन ॲटम कोणत्या प्रकारात मिळतो? तर हा कार्बन ॲटम दुसऱ्या एकाला जोडला म्हणून हा काय झाला? प्रायमरी. या कार्बन ॲटमची अटॅचमेंट किती कार्बनची झाली? तर 2 कार्बन ॲटमला डायरेक्टली झाली म्हणून आपण या कार्बनला सेकंडरी म्हणू. आता हे आता मी तुम्हाला सांगितलेलं नाही 3 कार्बनला जोडलेलं आहे म्हणून आपण याचा विचार आता नाही करू. तर याच्यामध्ये हा कार्बन ॲटम 1-2 कार्बनला जोडला म्हणजे हा काय झाला तुमचा? सेकंडरी. हा कार्बन ॲटम बघा. हा कार्बन ॲटम जर आपण बघितला तर याची अटॅचमेंट 1-2 कार्बनला झाली म्हणून आपण याला काय म्हणू पहा? सेकंडरी. हा कार्बन ॲटम कोणता असेल तुमचा? प्रायमरी असेल. त्याच्यासोबत बघा या कार्बनचा विचार करा. हा कार्बन ॲटम 1-2 कार्बनला जोडला म्हणून हा कार्बन ॲटम काय असेल? सेकंडरी. त्यानंतर या कार्बनला आपण काय म्हणू पहा? प्रायमरी. मग आता सांगा मला हाऊ मेनी नंबर ऑफ प्रायमरी अँड सेकंडरी कार्बन ॲटम्स. मग आपण म्हणतोय पहा प्रायमरी कार्बन ॲटम्स. प्रायमरी कार्बन ॲटम्स काउंट करा 1, 2 आणि हा तुमचा 3. याला आपण म्हणतोय पहा 3. हे 3 प्रायमरी कार्बन ॲटम मिळाले. हाऊ मेनी सेकंडरी कार्बन ॲटम्स. सेकंडरी कार्बन ॲटम्स किती आहेत पहा? 1, 2, 3 अँड 4 आपल्याला काय मिळतील पहा? 4 सेकंडरी कार्बन ॲटम आपल्याला पाहायला मिळतील. लक्षात येते. आता आपल्याला बघा प्रायमरी कार्बन ॲटम आणि हायड्रोजन ॲटम समजला. त्याच पद्धतीनं सेकंडरी हायड्रोजन ॲटम समजून घ्यायचा आहे. सेकंडरी हायड्रोजन आपण कुणाला म्हणू? द हायड्रोजन ॲटम्स प्रेझेंट विथ द सेकंडरी कार्बन ॲटम इज कॉल्ड लाईक द सेकंडरी हायड्रोजन ॲटम. म्हणजे जो हायड्रोजन ॲटम सेकंडरी टाईपच्या कार्बनला जोडलेला असतो त्याच कार्बन ॲटमला त्याच हायड्रोजन ॲटमला सेकंडरी हायड्रोजन ॲटम असं म्हणतात. म्हणजे द हायड्रोजन ॲटम अटॅच्ड विथ सेकंडरी कार्बन ॲटम इज कॉल्ड लाईक द सेकंडरी हायड्रोजन ॲटम. मग आता पहा या कार्बनला सेकंडरी म्हणतात त्याच्यासोबतचा हायड्रोजन म्हणजे सेकंडरी हायड्रोजन. या कार्बनला सेकंडरी म्हणतात त्याच्यासोबत जोडलेला हायड्रोजन. याला आपण काय म्हणू पहा? सेकंडरी हायड्रोजन. या कार्बन सोबत सेकंडरी कार्बन आहे याच्यासोबतचे हायड्रोजन सेकंडरी हायड्रोजन झाले. या कार्बन सोबतचा कार्बन सेकंडरी आहे. हायड्रोजन काय झालं तुम्हाला? सेकंडरी. म्हणून आपण सेकंडरी हायड्रोजन काउंट जर केला तर याच्यामध्ये आपण काय म्हणतोय पहा? 2 + 2
4, त्यानंतर आपल्याला हे 2 6 आणि इथला एक काय असेल तुम्हाला तर हा 1 म्हणजे त्याला आपण काय म्हणतोय पहा 7 तुम्हाला काय मिळतील पहा सेकंडरी हायड्रोजन आयटम आपल्याला मिळतील. हायड्रोजन आयटम किती मिळतील तुम्हाला 7 आपल्याला पाहायला मिळतील बरोबर आहे. आणि प्रायमरी हायड्रोजन काउंट करायचे आहे 3 + 3 त्याच्यानंतर काय असेल तुम्हाला हा 3 म्हणजे 9 आपल्याला काय मिळतील पहा प्रायमरी हायड्रोजन आयटम इज द 9. असा आपण या टाइप्स ऑफ कार्बन आयटम मध्ये प्रायमरी सेकंडरी आणि टर्शरी यांच्यामध्ये आपल्याला सेकंडरी कार्बन आयटम कुणाला म्हणतात, टर्शरी कार्बन आयटम कुणाला म्हणतात आणि प्रायमरी आणि सेकंडरी हायड्रोजन कशाला म्हणतात हे तुम्हाला समजत असेल. याला आपण 2 डिग्रीनं आपण रिप्रेझेंट करत असतो असं आपण लक्षात घ्या. लक्षात येते. तर याच्यामध्ये पहा हा तुमचा NH2 या कार्बनला जोडला आहे पण NH2चा विचार करायचा नाही. मी काय सांगतोय डिग्री ऑफ कार्बन आयटम्स आर एक्सप्लेन ऑन द बेसिस ऑफ द कार्बन आयटम अटॅच्ड विथ हाऊ मेनी नंबर ऑफ कार्बन आयटम्स ओनली, नॉट नायट्रोजन, ऑक्सिजन, सल्फर, हायड्रोजन और एनी अदर दॅन दी कार्बन आयटम्स. कार्बन शिवाय दुसरा कोणता आयटम जोडला तर त्याचा टाइप्स आपण पाडायचा नाही. टाइप्स आपण कशाच्या आधारे केलेले आहेत तर कार्बन आयटमची अटॅचमेंट दुसऱ्या किती कार्बन सोबत आहे याच्यावरूनच आपण त्याचे डिग्री आपण काढलेली आहे. म्हणून आपण याला काय म्हणतो सेकंडरी कार्बन आयटम आपल्याला लक्षात येतो राईट. आता आपण पाहणार आहोत नेक्स्ट ज्याला आपण म्हणतो टर्शरी कार्बन आयटम. टर्शरी कार्बन आयटम कशाला म्हणतात आता डेफिनेशन तुम्हाला सांगता येईल पहा. तर डेफिनेशन मध्ये फार काही बदल करायची गरज पडणार नाही आणि टर्शरी कार्बन आयटम आपण कशाला म्हणतात याच्यावर आपण आता चर्चा करू पहा. तो तुम्हाला ओळखता आला पाहिजे हे मात्र नक्की आहे. याच्यामध्ये आपल्याला काय सांगायचं आहे त्या पद्धतीने आपण म्हणू पहा. तर तिसरा प्रकार आपण पाहतो ज्याला टर्शरी कार्बन आयटम. टर्शरी कार्बन आयटम्स आर डिनोटेड बाय 3 डिग्री. त्याला आपण 3 डिग्रीनं रिप्रेझेंट करतो. आता पहा द कार्बन आयटम डायरेक्टली अटॅच्ड विथ अनदर 3 कार्बन आयटम्स इन कार्बन चेन इज कॉल्ड ॲज द टर्शरी कार्बन आयटम. याला आपण टर्शरी कार्बन आयटम म्हणतो. मग आता पहा हा कार्बन आयटम दुसऱ्या 3 कार्बनला जोडलेला असेल बरोबर आहे. याला आपण काय म्हणू पहा या कार्बनला आपण टर्शरी कार्बन आयटम असं म्हणतात. म्हणजे हा जो कार्बन आयटम असेल तर तो टर्शरी प्रकारात मोडतो कारण दिस कार्बन आयटम अटॅच्ड विथ अनदर 3 कार्बन आयटम्स इन कार्बन चेन देअरफॉर इट इज कॉल्ड ॲज द टर्शरी कार्बन आयटम. याला आपण टर्शरी कार्बन आयटम असं म्हणतो. नेक्स्ट बघा ज्याच्यामध्ये आपण एक एक्झाम्पल जर पाहिला एक्झाम्पलमध्ये आपण काय पाहतोय पहा आता असा मॉलिक्यूल तुम्हाला दिलेला आहे. या मॉलिक्यूल्समध्ये आपण पहा हा कोणता झाला तुमचा प्रायमरी कारण याची अटॅचमेंट एकाला झाली. हा कार्बन आयटम पहा 1 2 3 कार्बनला जोडला म्हणजे हा कार्बन आयटम काय झाला टर्शरी. हा प्रायमरी हा 1 2 ला जोडला म्हणजे कोणता झाला सेकंडरी. हा कार्बन आयटम पहा 1 2 म्हणजे हा कोणता झाला सेकंडरी. हा कोणता झाला 1 2 आणि हा 3 म्हणजे हा काय झाला तुमचा टर्शरी. हा प्रायमरी आणि हा प्रायमरी. असा आपण टर्शरी कार्बन आपल्याला कसे ओळखायचे हे तुमच्या लक्षात येत असेल तर टर्शरी कार्बन आयटम आपण ओळखत असताना आपण काय म्हणतो द कार्बन आयटम अटॅच्ड विथ अनदर 3 कार्बन आयटम्स. कार्बन आयटम अटॅच्ड विथ अनदर 3 कार्बन आयटम्स दिस कार्बन आयटम इज द टर्शरी कार्बन आयटम बरोबर आहे. आता बघा टर्शरी कार्बन सोबत आपल्याला जे हायड्रोजन आयटम असतात त्यांना आपण टर्शरी हायड्रोजन आयटम असं म्हणतो. मग टर्शरी हायड्रोजन आयटम कुणाला म्हणू शकता द हायड्रोजन आयटम प्रेझेंट विथ द टर्शरी टाइप ऑफ कार्बन आयटम इज कॉल्ड ॲज द टर्शरी हायड्रोजन आयटम. मग आता बघा याच्यासोबत हायड्रोजन आयटम आहे. आता इथं गोंधळ करू नका हा हायड्रोजन आहे कार्बनला जोडला असेल तरच टाईप बदलतो. लक्षात आलं. इथं हायड्रोजन आहे म्हणजे टर्शरी सोबत 1 झाला इथल्या टर्शरी सोबत 1 झाला म्हणजेच आपल्याला टर्शरी कार्बन आयटम आपल्याला किती मिळाले 2. टर्शरी हायड्रोजन आयटम आपल्याला किती मिळाले तर 2 बरोबर आहे 1 आणि इथला एक हायड्रोजन 2. त्यानंतर बघा मग आता आपल्याला प्रायमरी सोबत बघा 1 2 3 4 असे तुम्हाला प्रायमरी कार्बन मिळाले. त्याचबरोबर आपल्याला काय मिळतील पहा तर 12 तुम्हाला काय मिळतील प्रायमरी हायड्रोजन आयटम मिळतील. सेकंडरी सोबत बघा तर 2 तुम्हाला सेकंडरी कार्बन आयटम आहेत आणि हायड्रोजन आयटम किती असतील 4. असा आपल्याला प्रायमरी सेकंडरी कार्बन आणि हायड्रोजन आयटम आपल्याला काउंट करता आले पाहिजेत. तर याला आपण काय म्हणू शकता पहा 3 डिग्री म्हणजे त्याला आपण 3 टाइप्स ऑफ कार्बन आयटम असं आपण त्याला म्हणू. आता 4th टाईप आपण जे बघणार आहात तर ते तुम्हाला ओळखता आले पाहिजेत. त्यानुसार आपण काय म्हणता क्वाटर्नरी कार्बन आयटम. आता याच्यामध्ये पण आपल्याला काय बदल करायचा आहे पहा फक्त 3च्या ठिकाणी आपण काय घेतो 4 घेता बस. बाकी तुम्हाला त्याची डेफिनेशन तुम्हाला पाठ करायची गरज नाही. तुम्हाला कोणी विचारणार नाही. तर फक्त आपल्याला
क्वाटर्नरी कार्बन आयटम. क्वाटर्नरी कार्बन आयटम्स आपण कधी म्हणू शकता पहा, द कार्बन आयटम अटॅच्ड विथ डायरेक्टली अटॅच्ड विथ अनदर 4 कार्बन आयटम्स. 4 कार्बन आयटम्स इन कार्बन चेन इज कॉल्ड लाईक द क्वाटर्नरी कार्बन आयटम. त्याला आपण क्वाटर्नरी कार्बन आयटम असं म्हणतो. मग क्वाटर्नरी कार्बन आयटममध्ये आपण काय पाहता बा, क्वाटर्नरी कार्बनमध्ये आपण एक्झाम्पल जर पाहायचं असेल तर त्याचं कार्बन स्केलेटन जर बघितला तर हा तुमचा काय असेल पहा, कार्बन, हा कार्बन, हा कार्बन आणि हा कार्बन, हा कार्बन. बघा आता सेंट्रल कार्बन आयटम आपल्याला काय दिसतो बघा, या कार्बनची अटॅचमेंट 1 2 3 4 कार्बनला जोडली म्हणून आपण याला काय म्हणतो, 4 डिग्रीने रिप्रेझेंट करता. याला आपण म्हणतात क्वाटर्नरी कार्बन आयटम. याला काही ठिकाणी निओ कार्बन आयटम असंही म्हटलं जातं, हे लक्षात ठेवा. तर याला आपण काय म्हणतोय पहा, क्वाटर्नरी कार्बन आयटम असं म्हटलं जातं. मग आता एक एक्झाम्पल जर बघितला तर त्यामध्ये आपण काय पाहतोय पहा, CH3, हा CH3, हा तुमचा H, CH2, हा C, CH3, हा CH3, त्यानंतर तुम्हाला असेल हा CH, हा तुमचा CH3 आणि त्यानंतर तुम्हाला काय मिळेल पहा, हा Cl आपल्याला मिळाला. बरोबर आहे. असा एक मॉलिक्यूल तुम्हाला दिलेला आहे. तर आता आपण याच्यात टाईप्स आपल्याला बघायचे आहेत. तर फास्ट तुम्ही सांगू शकता, हा कोणता प्रायमरी, हा कोणता प्रायमरी, हा कोणता टर्शरी, हा कोणता सेकंडरी, हा कोणता क्वाटर्नरी. याला क्वाटर्नरी का, 1 2 3 4 कार्बनला जोडला, हा प्रायमरी, हा प्रायमरी, हा प्रायमरी. आता पहा इथं गोंधळ करू नका, हा Cl आहे, Clचा C पकडू नका. Clला क्लोरीनचा C दिसतो पण तो कार्बन नाही. बरोबर आहे. म्हणून आपण याचा विचार करायचा नाही. मग आता करायचा काय, या कार्बनची अटॅचमेंट 1 2 कार्बनला जोडलेली आहे म्हणून हा कोणता झाला तुमचा, सेकंडरी झाला. अशा पद्धतीने आपण क्वाटर्नरी, टर्शरी, सेकंडरी, प्रायमरी असे 4 टाईप्सचे कार्बन आयटम्स आपल्याला आयडेंटिफाय करता आले पाहिजेत, हे लक्षात ठेवा. लक्षात राहील. तर हे आपण 4 टाईप्स आपण सॅच्युरेटेड म्हणजे सिंगल बॉन्डेड कार्बन चेनमध्ये आपल्याला असे 4 प्रकारचे कार्बन आयटम्स आपल्याला पाहायला मिळत असतात. ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. लक्षात राहील. तर हे आपण प्रकार बेसिक टाईप्स आहेत, हे डिग्री ऑफ कार्बन आयटम्स आहेत, हे तुम्हाला ओळखता आलेच पाहिजे. कधी लक्षात ठेवा, क्वाटर्नरी हायड्रोजन आयटम्स कधीच राहत नाही. म्हणजे क्वाटर्नरी हायड्रोजन आपल्याला काय मिळत नाही, कारण कार्बनची व्हॅलन्सी आपण काल शिकलात किती 4, म्हणजे कार्बनची व्हॅलन्सी 4 कंप्लीट होते, कारण 4 कार्बन आयटम जोडलेले असतात. मग तिथं हायड्रोजन आयटम शिल्लक राहत नाही. म्हणून आपण त्याला काय म्हणू शकता पहा, तर हा कार्बन आयटम, हा क्वाटर्नरी कार्बन आयटम डज नॉट हॅव द एनी हायड्रोजन आयटम. क्वाटर्नरी कार्बन सोबत कुठल्या प्रकारचा हायड्रोजन आयटम नसतो. म्हणून हायड्रोजनचे 3च प्रकार पडले, प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी. बरोबर आहे. आणि क्वाटर्नरी हायड्रोजन आयटम होणार नाही. एनी क्वाटर्नरी कार्बन आयटम डज नॉट कंटेन द एनी हायड्रोजन आयटम, हे लक्षात राहील. तर या पद्धतीने आपण 4 प्रकार आपण त्याचे पाहिलेले आहात. लक्षात राहील. तर हे तुम्हाला आयडेंटिफाय करता आले पाहिजेत. ते एक्झाम्पल तुम्हाला मी प्रत्येक वेळेस देत आलोय आणि याची प्रॅक्टिस करा. हे टाईप्स तुम्हाला ओळखता येणं, बघितल्याबरोबर ओळखता आली पाहिजे. आणि हे फार आपल्या पिकअप घेण्यासाठी किंवा विषय आपल्याला चांगल्या पद्धतीने समजण्यासाठी आपल्याला ह्या गोष्टी लहानसहान आहेत. हे फार अवघड आहे, याच्यात रॉकेट सायन्स आहे असे मी म्हणत नाही, पण हे तुम्हाला जमलं पाहिजे. कारण वर्ष निघून जातं, मुलांना प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी कार्बन आपल्याला ओळखता येत नाही. तर तुम्ही माझे मित्र, मुलं चांगले आहात, त्याच्यामुळे मी तुमच्याकडून चांगली अपेक्षा करतोय. त्यामुळे ह्या गोष्टी पटकन आपण अडॉप्ट करण्याचा प्रयत्न तुम्ही करताल अशी अपेक्षा करतो. नेक्स्ट आपण पुढे पाहणार आहात पहा, ज्याच्यामध्ये आपण पाहतो टाईप्स ऑफ कार्बन आयटम सोबत आपल्याला आणखीन काही टाईप्स आपल्याला पाहायचे आहेत, ज्याच्यामध्ये आपण दुसऱ्या पद्धतीने आपण क्लासिफिकेशन केलेलं आहे. तर आता आपण क्लासिफिकेशन आपण करत असताना 3 प्रकारचे आपण काय पाहणार आहात पहा, कार्बन आयटम आपण आणखीन पाहणार आहात. बरोबर आहे. तर ते 3 प्रकार कोणते पहा, एक एक नीट समजून घ्या. ज्याला आपण म्हणतो नंबर 1 बेन्झिलिक कार्बन आयटम. तर बेन्झिलिक कार्बन आयटम आपण कुणाला म्हणतो पहा, या नावावरून तुम्हाला काही गोष्ट लक्षात येत असेल पहा. द कार्बन आयटम नेक्स्ट टू द बेन्झिन रिंग इज कॉल्ड लाईक द बेन्झिलिक कार्बन आयटम. एक साधी डेफिनेशन आपण असं करतो की जो कार्बन आयटम बेन्झिन रिंगच्या नेक्स्ट असतो त्यांना आपण काय म्हणायचं आहे पहा, बेन्झिलिक कार्बन आयटम असं म्हणतात. कळतं का मी काय म्हणतोय? द कार्बन आयटम ॲडजस्टंट टू दी बेन्झिन रिंग ऑर नेक्स्ट टू द बेन्झिन रिंग, दिस कार्बन आयटम इज कॉल्ड लाईक द बेन्झिलिक कार्बन आयटम. मग आपण इथं डेफिनेशन आपण काय लिहू शकता, द कार्बन आयटम next or adjacent to the benzene ring
benzene ring is called benzylic कार्बन ॲटम. असा आपण या बेन्झिलिक कार्बन ॲटमला आपण डिफाईन करू शकता. बघा आता बेन्झिनचं स्ट्रक्चर तुम्हाला सर्वांना माहिती आहे. तुम्ही मला मी जे काढलेलं आहे याला बेन्झिन म्हणणार आहात का? कोण कोण म्हणू शकतं याला बेन्झिन? तर याला बेन्झिन म्हणू नका. हा तुमचा सायक्लोहेक्झेन आहे. बरोबर आहे. बेन्झिन कधी होतं पहा, एकतर त्याच्यामध्ये अल्टरनेटिव्ह सिंगल अँड डबल बॉन्ड असला पाहिजे किंवा त्यांच्यामध्ये काय असला पाहिजे, एक असा सर्कल दिलेला असेल. अशांनाच या दोन्हीपैकी एक द्या, दोन्ही देऊ नका. तर हे सर्कल किंवा हे अल्टरनेटिव्ह सिंगल अँड डबल बॉन्ड दिला असेल तर याला आपण बेन्झिन म्हणतो. बेन्झिनच्या प्रत्येक कॉर्नरला कार्बन आयटम आपल्याला पाहायला मिळतो. बरोबर आहे. तर हे जे कार्बन आयटम्स आहेत या कार्बन आयटम्समध्ये या बेन्झिन रिंगच्या नेक्स्ट कार्बनला, म्हणजे मी इथं लिहिला CH3. बरोबर आहे. म्हणजे आपण डेफिनेशन बघा, बेन्झिन रिंगच्या नेक्स्ट कार्बन आयटमला आपण काय म्हणू शकता, बेन्झिलिक कार्बन आयटम. याला काय म्हणू शकता आपण, बेन्झिलिक कार्बन आयटम. याला काय म्हणू आपण, बेन्झिलिक कार्बन आयटम असं म्हटलं जातं. समजतं तुम्हाला? मग आता आणखीन थोडा विचार करा की बेन्झिनला 6 कार्बन आयटम असतात. मग आपण बेन्झिलिक कार्बन आयटम किती असू शकतात? तर प्रत्येक कार्बनला एक एक कार्बन जर आपण जोडलात बेन्झिनच्या तर 6 बेन्झिलिक कार्बन आयटम पॉसिबल आहेत. बरोबर आहे. आणि त्यामुळे आपण काय म्हणतो, इथं जर आपण एखाद्या अशी चेन जोडलात, बरोबर आहे. आता बघा इथं कोण असेल तुमचा CH2, इथं कोण असेल तुम्हाला CH3. बरोबर आहे. आता बघा आणखीन एक कन्फ्युजन तुम्हाला आहे. कोणतं कन्फ्युजन बघा, जो कार्बन आयटम डायरेक्टली बेन्झिन रिंगला जोडलाय किंवा बेन्झिन रिंगचा नेक्स्ट कार्बन आयटम जो असतो तोच बेन्झिलिक असतो. त्याच्या पुढं किती कार्बन चेन असेल तर त्यांना आपण बेन्झिलिक म्हणायचं नाही. म्हणजे याच कार्बन आयटमला आपण काय म्हणायचं आहे पहा, बेन्झिलिक म्हणायचं आहे. या कार्बनला बेन्झिलिक म्हणायचा नाही. लक्षात राहील तुमच्या मी काय म्हणतोय, जो कार्बन आयटम डायरेक्टली बेन्झिन रिंगला जोडलेला असतो तोच कार्बन आयटम हा बेन्झिलिक कार्बन आयटम असतो. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. लक्षात राहील तुमच्या. मग आता बघा याच्यानंतर मी आता इथे एक तुम्हाला चेन तयार करतोय. बरोबर आहे. आता पहा याच्यामध्ये आपण काय पाहता, इथे एक कार्बन आयटम आहे. 3 लाईन्स एकत्र आल्या म्हणजे इथं काय असेल तुम्हाला, एक हायड्रोजन आयटम असेल. बरोबर आहे. मग आता पहा हा जो कार्बन आयटम असेल तर डायरेक्टली बेन्झिन रिंगला जोडलाय. हा बेन्झिन रिंगला जर डायरेक्टली जोडलेला असेल तर या कार्बन आयटमला आपण काय म्हणू शकता पहा, बेन्झिलिक कार्बन आयटम. याला काय म्हणू आपण, बेन्झिलिक कार्बन आयटम असं आपण त्याला म्हणतो. बरोबर आहे. मग आता हा बेन्झिलिक कार्बन झाला. हा बघा आता त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, याची अटॅचमेंट एका कार्बनला झाली म्हणजे हा प्रायमरी बेन्झिलिक झाला. याची अटॅचमेंट 1-2 कार्बनला झाली म्हणून आपण याला सेकंडरी बेन्झिलिक कार्बन आयटम म्हणतो. या कार्बन आयटमची अटॅचमेंट 1-2-3 झाली, याला आपण टर्सरी बेन्झिलिक कार्बन आयटम असं म्हणतो. कळतंय तुम्हाला? तर हे बेन्झिलिक कार्बन आयटम आपल्याला ओळखता आलं पाहिजे. एक चेन असेल, 2 सायक्लिक रिंग असतील, पण बेन्झिनच्या नेक्स्ट कार्बनला. आता बघा याच्यामध्ये मी तुम्हाला एक एक्झाम्पल देऊ शकतो. असा मॉलिक्यूल तुम्हाला दिलेला आहे. तर हाऊ मेनी नंबर ऑफ बेन्झिलिक कार्बन आयटम्स इन द गिवन कंपाऊंड. दिलेल्या कंपाऊंड्समध्ये बेन्झिलिक कार्बन आयटम किती आहेत असं जर विचारलं तर तुम्ही काय सांगताल, एक आणखीन एक आपण करू पहा. तर किती सांगताल, तर ओनली 2. ओनली 2. कोणते कोणते पहा, याला आपण CH3 म्हणू, याला आपण काय म्हणता CH2 म्हणू, आणि हा तुमचा काय असेल CH3, आणि याला आपण काय म्हणतो CH3. पण बघा मी काय सांगतो तुम्हाला, बेन्झिन रिंगच्या नेक्स्ट कार्बनला बेन्झिन रिंगच्या नेक्स्ट कार्बनला पुढच्याचा विचार करायचा नाही. आता हे बेन्झिन रिंग आहे का? नाही. बेन्झिन रिंग जर नसेल तर याला बेन्झिलिक कार्बन आयटम म्हणू नका. बेन्झिलिक कार्बन आयटम किती असतील आपल्याला, 2. म्हणजेच हा एक असेल आणि हा एक असेल. यांना आपण काय म्हणू शकता पहा, बेन्झिलिक. बरोबर आहे. पण याला म्हणायचा नाही आणि याला पण म्हणायचा नाही, कारण हा बेन्झिन रिंग नाही, हा सायक्लोहेक्झिल ग्रुप आहे. त्यामुळे आपण बेन्झिलिक कार्बन आयटम जो असेल तर तो बेन्झिन रिंगच्या नेक्स्ट असतो. लक्षात येते? त्याच्यात टाईप्स ऑफ बेन्झिलिक कार्बन आयटम म्हटला तर हा दुसऱ्या एकाला जोडला म्हणून हा काय झाला, प्रायमरी. हा कार्बन आयटम 1-2 ला जोडला म्हणून आपण याला काय म्हणतो, सेकंडरी. असे आपल्याला बेन्झिलिक कार्बन आयटम आपल्याला माहीत असतात. सोबत बेन्झिलिक हायड्रोजन आयटम लक्षात घ्या. बेन्झिलिक हायड्रोजन आयटम कुणाला म्हणतो आपण,
द हायड्रोजन आयटम प्रेझेंट विथ बेन्झिलिक कार्बन आयटम. जो हायड्रोजन आयटम बेन्झिलिक कार्बन सोबत आहे त्यांना आपण काय म्हणू शकता, बेन्झिलिक हायड्रोजन आयटम असं म्हटलं जातं. लक्षात येते. तर बेन्झिलिक हायड्रोजन आयटम कुणाला म्हणतात, द हायड्रोजन आयटम प्रेझेंट विथ बेन्झिलिक कार्बन आयटम. लक्षात येते. तर या पद्धतीनं आपण बेन्झिलिक कार्बन आयटम पाहता. बरोबर आहे. नेक्स्ट आपण पुढचा पाहणार आहात. पहा, बेन्झिलिक कार्बन आयटम तुम्ही विसरू नका, तुम्हाला आयडेंटिफाय करता आला पाहिजे. आणि त्याचबरोबर बेन्झिलिक कार्बन आयटमचं हायब्रिडायझेशन कधी काय असेल पहा, बेन्झिलिक कार्बनचं हायब्रिडायझेशन sp3 असतं. काल मी सांगितलं तुम्हाला, हा कार्बन आयटम सिंगल बॉन्डेड आहे, हा कार्बन आयटम सिंगल बॉन्डेड आहे, हा कार्बन आयटम सिंगल बॉन्डेड आहे, हा कार्बन आयटम सिंगल बॉन्डेड आहे. सिंगल बॉन्डेड कार्बन आयटम आला की त्याला आपण sp3 हायब्रिडायज्ड म्हणतो. आणि म्हणून बेन्झिलिक कार्बन आयटम हा कोणता असतो, sp3 हायब्रिडायझेशनचा असतो. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. लक्षात राहील. तर आता बघा, नेक्स्ट आपण पाहणार, त्याच्यात काही डाऊट आहे तुम्हाला तर नीट समजून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. पहा, नेक्स्ट आपण पुढचा टाईप आपण बघणार आहात, ज्याला आपण म्हणतो अलिलिक कार्बन आयटम. तर नेक्स्ट टाईप आपण पाहणार आहात, ज्याला आपण म्हणता नंबर 2 अलिलिक कार्बन आयटम. आता पहा, अलिलिक कार्बन आयटम कुणाला म्हणायचं आहे. अलिलिक कार्बन आयटम कुणाला म्हणतो, द कार्बन आयटम नेक्स्ट टू द कार्बन कार्बन डबल बॉन्ड इज कॉल्ड द अलिलिक कार्बन आयटम. अलिलिक कार्बन आयटम कुणाला म्हणतो पहा, द कार्बन आयटम नेक्स्ट और adjacent to the carbon carbon double bond in alkene or carbon carbon double bond in carbon chain is called allylic कार्बन आयटम. त्यांना आपण काय म्हणू पहा, अलिलिक कार्बन आयटम असं म्हणतो. बरोबर आहे. अलिलिक कार्बन आयटम कुणाला म्हणू शकता, द कार्बन आयटम नेक्स्ट और ॲडजस्टंट टू दी कार्बन कार्बन डबल बॉन्ड. म्हणजे बघा, आता मी काय सांगतो तुम्हाला, हा कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे. बरोबर आहे. या बाजूला एक कार्बन असेल, या बाजूला एक कार्बन असेल, या बाजूला एक कार्बन असू शकतो, या बाजूला एक कार्बन असू शकतो. बरोबर आहे. या कार्बनची व्हॅलन्सी 1 2 3 4, या कार्बनची 1 2 3 4. बरोबर आहे. म्हणून याला आपण काय म्हणायचं आहे पहा, कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या नेक्स्ट कार्बन आयटमला याला आपण काय म्हणू शकता, अलिलिक. बरोबर आहे. या दोन कार्बन आयटमला पण आपण काय म्हणतो, कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या नेक्स्ट आहेत, यालाच आपण काय म्हणू शकतो पहा, अलिलिक कार्बन आयटम. लक्षात येते मी काय म्हणतो तुम्हाला, द कार्बन आयटम ॲडजस्टंट टू द डबल बॉन्ड और कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या नेक्स्ट कार्बन जो असतो त्यांना आपण काय म्हणायचं आहे पहा, अलिलिक असं म्हणतो. लक्षात येते. मग आता पहा, याच्यासोबत असलेला हायड्रोजन, या हायड्रोजनला आपण काय म्हणू शकता, अलिलिक हायड्रोजन आयटम. त्याला काय म्हणू शकतो आपण, अलिलिक हायड्रोजन आयटम असं म्हटलं जातं. लक्षात येईल. म्हणून आपण कार्बन कार्बन डबल बॉन्ड, हे लक्षात ठेवा, कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या नेक्स्ट कार्बनला आपण काय म्हणतो, अलिलिक कार्बन आयटम असं म्हटलं जातं. आणि हायड्रोजन आयटम जर अलिलिक कार्बन सोबत असतील तर त्यांना आपण काय म्हणू शकता पहा, अलिलिक हायड्रोजन आयटम असं म्हटलं जातं. त्यानंतर बघा, अलिलिक कार्बन आयटमचं हायब्रिडायझेशन जे असेल तर ते कधी काय असेल तुम्हाला, sp3 असतं. अलिलिक कार्बन म्हणजे कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या नेक्स्ट कार्बनला ह्या सिंगल बॉन्डेड कार्बन आयटम असतो. कधी काय असतो तुम्हाला, सिंगल बॉन्डेड कार्बन आयटम असतो. म्हणून याचं हायब्रिडायझेशन कोणतं असेल, sp3 असेल. पण या कार्बनचं काय असेल हायब्रिडायझेशन तुम्हाला माहिती आहे कोणतं असेल, sp2. या कार्बनचं काय असेल, sp2, कारण एक पाय बॉन्ड तयार झालाय म्हणून आपण त्याला sp2 म्हणतो. पण याचं sp3 असेल, याचं sp3 असेल, याचं sp3 असेल. म्हणून आपण अलिलिक कार्बनचं हायब्रिडायझेशन जर माहीत असेल तर ते कोणतं असेल, sp3 असेल, असं आपण लक्षात ठेवा. आता बघा, मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतोय. आता याच्यामध्ये आपल्याला कोणत्या टाईपचे कार्बन आयटम आहेत ते विचार. बेन्झीन रिंग आहे. बेन्झीन रिंगच्या नेक्स्ट कार्बनला काय म्हणतात, बेन्झिलिक.
आणि डबल बॉन्डेड कार्बन आयटम आहे. हा कार्बन आयटम कोणता असेल तुमचा? डबल बॉन्डेड आहे, बरोबर आहे. म्हणून आपण याला या कार्बनला काय म्हणू पहा, तर हा कार्बन आयटम कोणता असेल? बेन्झिलिक असेल का विनिलिक असेल? तर हे कन्फ्यूज करून घेऊ नका. याला आपण विनिलिक म्हणू शकतो किंवा याला आपण काय म्हणू शकता? बेन्झिलिक म्हणू शकतो. पण मी तुम्हाला विचारतोय अलिलिक कोणता? तर कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या नेक्स्ट कार्बनला हा कार्बन आयटम जो असेल तर याला आपण काय म्हणू पहा? अलिलिक. आणि हा तुमचा CH3 असतो, बरोबर आहे. म्हणजे कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या नेक्स्ट कार्बनला आपण काय म्हणू शकता? अलिलिक असं म्हटलं जातं. लक्षात येते? तर हे अलिलिक कार्बन आयटम तुम्हाला ओळखता आले पाहिजेत. प्रॅक्टिससाठी तुम्ही एक्झाम्पल तयार करू शकता पहा. याच्यामध्ये तुम्हाला हाऊ मेनी नंबर ऑफ अलिलिक कार्बन आयटम, तर त्यावेळेस आपण काय म्हणतो? 1 हा तुमचा CH3 आणि हा तुमचा CH3. डबल बॉन्डच्या नेक्स्ट कार्बनला आपण काय म्हणतोय पहा? अलिलिक असं म्हणतात. असं आपण अलिलिक कार्बनबद्दल आपल्याला माहिती असावी. तर हे कळतं तुम्हाला? तर अलिलिक कार्बनची आयडेंटिफिकेशन आपल्याला करता आलं पाहिजे, त्याचं हायब्रिडायझेशन आणि अलिलिक हायड्रोजन आयटम आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. लक्षात राहील. त्यानंतर बघा पुढं आपण पाहणार आहात आता तिसरा प्रकार आपण पाहतो ज्याला आपण म्हणता विनिलिक कार्बन आयटम. आता विनिलिक कार्बन आयटम कुणाला म्हणायचं पहा? विनिल कार्बन आयटम त्याच्यामध्ये आपल्याला माहीत असावं की हा sp2 हायब्रिडायझेशनचा असतो, हे लक्षात ठेवा. तर त्यासाठी आपण काय म्हणू पहा? द कार्बन आयटम्स belongs from the double bond is called like the vinylic carbon atom. Vinylic carbon atom कुणाला म्हणता? The carbon atom belongs from the carbon carbon double bond or double bonded carbon atoms are called like the vinylic carbon atom. एखाद्या ओपन चेन कंपाऊंड्स मध्ये किंवा सायक्लिक कंपाऊंड्स मध्ये जर डबल बॉन्डेड कार्बन आयटम असेल अदर दॅन द बेन्झिन, त्याच कार्बन आयटमला आपण काय म्हणायचं आहे पहा? विनिलिक कार्बन आयटम असं म्हणतो. द कार्बन आयटम belongs from carbon carbon double bond in alkene is called vinyl कार्बन आयटम असं आपण त्याला म्हणू. हे सिंपल आहे. आता बघा ज्या कार्बन सोबत डबल बॉन्ड दिसतो तो कार्बन आयटम काय झाला तुमचा? विनिलिक कार्बन आयटम. बघा आता हा कार्बन आयटम, या कार्बन आयटमला आपण काय म्हणू? विनिलिक. याला आपण काय म्हणू? आपण विनिलिक असं म्हणतो. कारण काय? हा कार्बन आयटम कार्बन कार्बन डबल बॉन्ड पासून बिलॉंग करतो, बरोबर आहे. याला आपण विनिलिक असं म्हटलं जातं. मग आपण एक्झाम्पल पाहत असताना आपण काय पाहतोय पहा? हा डबल बॉन्ड आहे. आता डबल याला आपण काय म्हणतोय पहा? हा तुमचा अलिलिक, कारण तो कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या नेक्स्ट आहे. हा कार्बन आयटम काय झाला? विनिलिक, बरोबर आहे. हा कार्बन आयटम कोणता झाला? विनिलिक, बरोबर आहे. हा कोणता झाला तुमचा? CH3 म्हणजे हा कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या नेक्स्ट आहे, म्हणजे काय झाला? अलिलिक. अशा पद्धतीनं आपल्याला आयडेंटिफाय करता आलं पाहिजे. लक्षात येते? त्यामुळे आपण कार्बन कोणत्या प्रकारात येतो ते तुमच्या लक्षात यावं. अलिलिकचं हायब्रिडायझेशन तुम्हाला माहिती आहे. अलिलिकचं हायब्रिडायझेशन कोणतं असतं? sp3. याचं sp3 असेल, याच्यासोबत हा विनिलिक डबल बॉन्ड आहे म्हणजे याचा काय असेल? sp2. हा पण sp2 आणि हा काय असेल तुमचा? sp3. हे लक्षात येईल तुमच्या. अशा पद्धतीनं आपल्याला अलिलिक, विनिलिक आणि बेन्झिलिक असे 3 प्रकारचे कार्बन आयटम तुम्हाला लक्षात येतील पहा. लक्षात येईल. त्यानंतर बघा पुढं आपण लास्ट आपण पाहणार आहात ज्याच्यामध्ये आपण पाहतो अरिलिक कार्बन आयटम. आता अरिलिक कार्बन आयटम कुणाला म्हणतात ते आपण लक्षात घेऊ. 4th असेल अरिलिक कार्बन आयटम. आता द कार्बन आयटम बिलॉंग्स फ्रॉम द बेन्झिन रिंग इज कॉल्ड लाईक द अरिलिक कार्बन आयटम. द कार्बन आयटम बिलॉंग्स फ्रॉम बेन्झिन रिंग इज कॉल्ड अरिलिक कार्बन आयटम. त्याला आपण काय म्हणतो पहा? अरिलिक कार्बन आयटम असं म्हणतात, बरोबर आहे.
तर अरिलिक कार्बन ॲटम आपण कुणाला म्हणू शकता, द कार्बन ॲटम बिलॉंग्स फ्रॉम द बेन्झिन रिंग इज कॉल्ड लाईक द अरिलिक कार्बन ॲटम. मग अरिलिक कार्बन ॲटम जर बघितला, बेन्झिन रिंग आपण त्याला म्हणतो, ही बेन्झिन रिंग आहे, बरोबर आहे. या बेन्झिन रिंगचा जो कार्बन ॲटम असेल तर या कार्बनला आपण काय म्हणू, अरिलिक असं म्हणतो. या प्रत्येक कार्बनला आपण काय म्हणू शकता पा, अरिलिक कार्बन ॲटम असं म्हणतो. आणि त्याच्यासोबतच्या हायड्रोजन ॲटमला अरिलिक हायड्रोजन ॲटम असं म्हणतात. आणि याचा हायब्रिडायझेशन कोणता असेल, पुन्हा sp2, कारण हा कार्बन कार्बन डबल बॉन्डमध्ये येतो, हा कार्बन कार्बन डबल बॉन्डमध्ये येतो. हा प्रत्येक कार्बन ॲटम बेन्झिन रिंगमधला कोणता असेल, sp2 हायब्रिडायझेशनचा असेल. तर असा आपण टाईप्स ऑफ कार्बन ॲटम आपण बघितलात. याच्यावर मी तुम्हाला होमवर्क देणार आहे आणि ते तुम्हाला आयडेंटिफाय करता आले पाहिजेत. तर हे टाईप्स ऑफ कार्बन ॲटम आणि हायड्रोजन ॲटम्स आपण आजच्या लेक्चरमध्ये डिस्कस केलात. आय होप अंडरस्टँड ऑल दिस कन्सेप्ट अँड today we will discuss about the types of carbon and hydrogen atom. We can discuss the another new and interesting concept, that is the unsaturated degree of unsaturation. This concepts can be explained in next lecture. Thank you.